माझी भाषा माझी आई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई. माझी भाषा माझी आई. माझी भाषा माझी आई. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ होते तिळतिळ तुटते खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे हृदय पुष्प रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते हारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा हा गौरव लोककलेचा या नगराच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. माझं नमन माय मराठीला माझे नमन माय मराठीला आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिऱ्यांची खाण कलेची असे हिला बहुजाण असे हिला दोन्ही जनांची वाण. करूया चला हिचा बहुमान जी जी जी. करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. हा गौरव सुजनांचा हा गौरव सुमनांचा.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री नारायण टाक सर यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न म्हणून, त्याचबरोबर आमच्या या हस्तलिखिताचे ज्यांनी परीक्षण केलं, ज्यांनी अभिप्राय दिले, त्या सुनेत्राताई काळे यांना मी इथे म्हणजे व्यासपीठावर येण्याची विनंती करते. तिसरे आमच्या परीक्षक आहेत आमचीच मैत्रीण, आमच्या शाळेतील निवृत्त शिक्षिका अलका कारंडेबाई, त्यांनाही मी विनंती करते की त्यांनीही व्यासपीठावर यावं. कार्यक्रम सुरू करायसाठी आपण प्रतिमांना पुष्प वाहूया आणि मग सुरुवात करूया. प्रतिमा पूजन होईल. त्याचबरोबर मी विनंती करते, आणायचं ते आलेले आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढणार आहे, तर त्यांनीही व्यासपीठावर यावं. अशोक भाऊ टेकवले यांचे आगमन झालेलं आहे आणि भाऊंचे विशेष नमस्कार. प्रथम मी कार्यक्रमाला सुरुवात आहे, पण प्रथम मी आभार मानते पुरंदर कला मंच, पुरंदर
कलामंचाचा आचार्य अत्रे वाचन कट्टा यांचा, की त्यांच्या कार्यक्रमात हा आमचा छोटासा कार्यक्रम त्यांनी सामावून घेतला म्हणून. नमस्कार. वाचन हे प्रेरणा असतं, तर लिहिणं हे उगवणं. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणीला सुरुवात करा. एक दिवस तुमच्या शेतात उगवलेलं लोक पेरणीला घेऊन जातील. या सुंदर विचाराला अनुसरून आम्ही सासवडमध्ये काही सख्यांनी वाचू आनंदे हा वाचन कट्टा सुरू केला. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाच्या दिवशी दिनांक 9 एप्रिल 2024 या दिवशी आम्ही वाचन कट्ट्याचा शुभारंभ केला. पेरणीला सुरुवात केली. आज आमच्या शेतात उगवलेलं तुम्हाला वानोळा म्हणून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. चातुर्मास म्हटलं की व्रतवैकल्य, उपास तापास, पूजा अर्चा सगळं आलं. पण व्रतवैकल्य ही तर जीवनातला हा महोत्सव असतो, चैतन्य असतं. पूर्वी सगळीकडे असंच वातावरण असायचं. श्रावण भाद्रपद म्हणजे घराघरातनं पूजा अर्चा, सण वार, फुलाचार सगळं चाललेलं असायचं. नुसती भाऊ गर्दी असायची. घरातील स्त्रिया त्यातच गुंतलेल्या असायच्या आणि त्यामुळे वेळ जात नाहीये, हेच दुखतंय, तेच दुखतंय, नाश्त्याला काय करू, जेवायला काय करू, असले प्रश्न त्यांना फारसे सतावत नव्हते. अर्थात दिवसभर घाण्याला झोपलेल्या बैलाप्रमाणे काम झालेली गोष्ट वेगळी, पण कुटुंब मोठी होती आणि घरात मदतीला इतर स्त्रियाही असायच्या, त्यामुळे तो श्रम काही वाटायचे नाही. आत्तासारखी माणसं म्हणजे स्त्रिया किंवा पुरुष घराबाहेर जाऊन फारशी कामं करत नव्हते, हे घरातच कामं असायची. आणि त्यामुळे या घरात असलेल्या माणसांना गुंतवून ठेवणं हे फार महत्त्वाचं असं होतं. आणि तेही चांगल्या कामात. आणि त्याच्यातून संस्कार झाले पाहिजे, आत्मसंयमन झालं पाहिजे, समाजात एकोपा राहिला पाहिजे. हे सगळं विचारात घेऊन व्रतवैकल्य ही आली असावी असं वाटतं, की जेणेकरून घरात चांगले संस्कार होतील. सामान्य माणसाला सगुण भक्ती समजते. निसर्गाची शक्ती महात्म्य करण्यासाठी समोर काहीतरी लागतं, त्याशिवाय ते करू शकत नाही. त्यामागे देव लावला तर ते करतात. मग हे असं करत असताना काय झालं, हळूहळू कर्मकांड वाढू लागलं. मूळ हेतू मागे पडला. काही वेळेला जग काय म्हणेल यातूनही करत राहिले लोक. किंवा काय होतं, काही वेळेला आमच्याकडे बाई खूप असतं, सोळं ओळं फुलाचार असं हे सांगण्यात मोठेपण वाटायला लागलं आणि म्हणूनही सुरू राहिलं. तर अशा अनेक कारणांनी ही सगळी व्रतवैकल्य वगैरे आपण करतो. पण आज खूप बदल झालाय आजूबाजूला. बदल अनिवार्य आहे, पण इतकाही नको की सगळंच बंद करून टाकायचं किंवा हे योग्यच नाहीये नको असं सांगत सुटायचं. पण मग करायचं काय, तर काळानुसार बदल आवश्यक. आजच्या पिढीला ते सहज करता येतील, आनंद आणि समाधान दोन्ही मिळेल, त्यांचा फारसा वेळ जाणार नाही. अशी काही नवीन व्रतवैकल्य शोधता येतील का. पूर्वी श्रावणात प्रत्येक दिवसाची कहाणी असायची, ती वाचली जायची. आपण जर या कहाण्या पाहिल्या तर त्या छान गोष्टीत गुंतलेल्या आहेत. शब्दांची एक लय आहे, नादमयता, सुटसुटीत भाषा, छोटी छोटी वाक्य अशा आहेत. मानवाहून श्रेष्ठ अशी शक्ती आहे आणि त्यातून या देवदैवतांची निर्मिती झाली. आणि मग त्यांना प्रसन्न करून घेण्याकरता प्रार्थना आल्या, स्तुती स्तोत्र आली, पूजा व्रतवैकल्य आली. आज हे आचरणात आणणं अतिशय अवघड झालंय आणि लागू पण होणार नाही. पण तरीही करतात. का करतात, सवय, पूर्वापार चालत आलंय, नुकसान तर नाही ना काही जाण्यात असंही असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दमदार पर्याय नाही याला. आणि म्हणून बदल आवश्यक. संस्कृती टिकली पाहिजे. संस्कृती हे जीवनाचं अविभाज्य अंग आहे. हे सगळं पाण्यासारखं वाहत राहिलं पाहिजे. चिकित्सक पद्धतीने बदल हवा, पण नेमका कसा हे आपणच ठरवलं पाहिजे. आनंदाचा, स्वास्थ्याचा, सगळ्याचा विचार करून. आणि हाच विचार करून
आमच्या कुवतीनुसार आम्ही नवीन कहाण्या लिहिण्याचा प्रयत्न केला. नवीन समस्या सोडवण्यासाठी काही नवीन व्रतं सांगण्याचा प्रयत्न केला. श्रावणात सगळ्यांना मी आव्हान केलं होतं आणि काय आश्चर्य, सगळ्यांनी अगदी चढावळीने कहाण्या लिहिलेल्या आहेत. त्याच आज हस्तलिखिताच्या स्वरूपात आपणासमोर आम्ही प्रकाशित करीत आहोत. यात वाचन व्रत आहे, योग व्रत आहे, शिक्षण व्रत आहे, प्रदूषण निर्मूलनाचं व्रत आहे, सुजाण पालकत्वाचं व्रत आहे, अवयव दानाचं व्रत आहे. अशी आजच्या काळानुरूप सहज करता येण्याजोगी आत्मसमाधान देणारी, आनंद देणारी अशी व्रत आहे. ती आचरणात आणून पृथ्वीवरील निसर्ग वैभव प्रदूषण मुक्त ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. व्रतवैकल्य करताना ती डोळसपणे, अंधश्रद्धा दूर सारून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करूया आणि आनंदी आयुष्य सत्कार्याने व्यतीत करूया, हीच सदिच्छा आहे. आता यातील वाचन तर आत्ता काही होणार नाही, आपल्याला वेळ नाही, पण यातील कहाण्यांचे वाचन एखाद्या एकत्रित आचार्याचे वाचन करता आणि आमचा वाचन करता एकत्र येऊन याचं वाचन करता येईल. आणखीन सांगायचं म्हणजे या कहाणीची चित्र काढलेली आहेत ती सगळी आम्हीच सख्यांनी काढलेली आहेत, हेही त्याचं एक वैशिष्ट्य. मुखपृष्ठापासून आपल्या सगळ्या चित्रापर्यंत आम्हीच ती चित्र काढलेली आहेत, हेही एक वैशिष्ट्य आहे. तर आज त्या हस्तलिखिताचं प्रकाशन आम्ही करत आहोत. यापुढचं प्रीतीला सांगते त्याप्रमाणे कार्यक्रम. नमस्कार. आता देशपांडे यांनी आपल्याला प्रस्तावाने जे सांगितलं त्यावरून आपल्याला पुस्तकाचं साधारण रूपरेषा लक्षात आली असेल आणि उत्सुकता पण जागृत झाली असेल त्याविषयी. तर आपण प्रकाशन आधी पुस्तकाचं करून घेऊया. मी आदरणीय टापसरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. टाक हनुमंत ऐकलं. मगाशी देशपांडेंनी सांगितल्याप्रमाणे आमच्या या छोटेखानी कहाण्यांच्या पुस्तकाला आदरणीय टापसर, आदरणीय सुनेत्रा काळे मॅडम आणि अलका कारंडे मॅडम या तिघींनी अभिप्राय दिलेले आहेत. तर त्यांचा परिचय थोडक्यात करून द्यायची विनंती मी आमच्या सदस्या कल्याणीताई चिंबळकर यांना करते.
आदरणीय व्यासपीठ, सगळेच आदरणीय माझे आमदार तांबुरे सर, सन्माननीय टाक सर आणि आमच्या परीक्षक भगिनी, मी थोडक्यात तिघांचा परिचय अगदी थोडक्यात देणार आहे. प्रत्येकाचं काम हा स्वतःचा परिचय असतो आणि टाकसर तर आपल्याला कोणालाच अनोळखी नाही आहे आणि या दोघींचाही मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देईल. या दोघींनी आमच्या कहाण्यांसाठी वेळात वेळ काढून त्याचं वाचन करून परीक्षण केले आणि त्यांची अनुमती किंवा कसं झालं काय असं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आधी धन्यवाद. टाकसर आम्हाला ह्याच्यासाठी मिळाले पुस्तकाच्या अनावरणासाठी, त्यासाठी त्यांचे पण. तर मी आधी परिचय कारंडे मॅडम यांचं करून देईन. त्यांचं नाव अलका तानाजी कारंडे, शिक्षण MA DED, सेवानिवृत्त शिक्षिका, महेसो वागिरे विद्यालय. त्यांचे छंद वाचन करणे, वाचनाचे बीज रुजविणे, संवर्धित करणे. त्या एक उपक्रमशील शिक्षिका आहेत. भरपूर वाचन, उत्तम अध्यापन. नगरपालिकेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला. अशा या मराठी साहित्यप्रेमी कारंडे आहेत. यानंतर सुनेत्रा शीतलनाथ काळे मॅडम, त्यांचं शिक्षण BA DED आहे. त्यांनी वाचन नगर इंडस्ट्रीज लिमिटेड येथे प्राथमिक विभागात 37 वर्षे नोकरी केली. त्यातली 10 वर्षे त्या तिथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांना 2 वेळा आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळाला आहे, वाचन नगर कंपनीकडून आणि माननीय शरद पवार आदरणीय कैलासवासी अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथे त्यांना हे पुरस्कार मिळालेले. त्यांना पहिल्यापासून नाट्यलेखनाची, काव्यलेखनाची आवड असल्याने त्यांनी मुलांची अनेक बालनाट्ये बसवलेली आहे आणि जिल्हा पातळीवर त्याला बक्षिसे मिळालेली आहे. रिटायर झाल्यावर नातवाच्या संगोपनासाठी पुण्यात विमाननगर येथे त्यांचं वास्तव्य होतं. तेथे त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघात सहभागी होऊन 10 नाटिका बसवल्या. सनवर्ल्ड एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच पुण्याच्या वसुंधरा पटवर्धन या ज्येष्ठ नागरिकांच्या ह्याच्यात एकांकिका सादर केल्या. त्यामध्ये त्यांच्या अनेक एकांकिकांना पारितोषिकं मिळाली. हे काम खूप कौतुकास्पद आहे. त्यांच्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली. त्यांच्यातील म्हणजे ज्येष्ठ लोकांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला. म्हणजे कसं असतं, आता आमच्यासारख्या ज्येष्ठांची म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ म्हटल्यावर साधारण तसेच, तर आमच्यासारख्या ज्येष्ठांची जिथं शाळा संपते तिथं हे नाट्यस्पर्धा किंवा इतर स्पर्धा या तिथंच थांबलेल्या असतात. पुन्हा सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या आपण करतो, पण उत्तरार्धात ज्येष्ठ झाल्यानंतर हे श्रेष्ठत्व मिळाल्यानंतर काय करायचं, त्यासाठी जे मार्गदर्शन आपल्याला नेत्राताईकडून ज्येष्ठांना मिळत गेलं ही खरं त्यांच्यासाठी आपल्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. आम्हालाही त्यांचं भरपूर मार्गदर्शन मिळतं. सासवडला आता सध्या त्या वास्तव्यात आहेत. अशा या नाटकप्रिय लेखिका, शिक्षिका दिग्दर्शन करण्यासाठी उत्तम मार्गदर्शक अशा सुनेकरात आहे. यानंतर आदरणीय टाक सरांचा मी परिचय करून देईन. त्यांचं नाव श्री नारायण हिराबाई भिकोबा टाक, जन्मगाव जेजुरी, सासवड येथे वास्तव्य. शिक्षण MA, MPhil, PhD अर्थशास्त्रामध्ये त्यांच्या ह्या पदव्या आहेत. ते मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त म्हणून 10 वर्षे काम पाहतात. म्हणजे आपल्या दर्शनासाठी थोडं नाव सांगितलं तरी मला वाटतं आपण खंडोबापर्यंत नक्की पोहोचू. पैकी 4 वर्ष मुख्य विश्वस्त आणि 5 वर्ष जीर्णोद्धार समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या
विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून 11 वर्षे त्यांनी काम पाहिलं. त्यांना विद्यार्थी दशेपासूनच वक्तृत्वाची विशेष आवड असल्याने अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग आणि त्यांना पारितोषिकं मिळाली आहेत. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचा आणि शिवशाहीतील अर्थनीती यांचा त्यांनी विशेष अभ्यास केलेला आहे. अशा अनेक विषयांवर महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त त्यांची व्याख्यानं झाली आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, पुढारी अशा वर्तमानपत्रातून तसेच विविध मासिके, दिवाळी अंक यातून त्यांचं लिखाण प्रसिद्ध झाले. त्यांची पुस्तकंही आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. विविध पत्रिकांमध्ये शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झाले. आशियाई देशांमध्ये मराठी भाषिकांसाठी ऑनलाईन व्याख्याने ते घेतात. शिवाय त्यांना चित्रकलेची, शिल्पकलेची ही आवड आहे, प्रवासाची सुद्धा आवड आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आहे. असे आदरणीय श्री टाकसर आज आम्हाला आमच्या हस्तलिखित प्रकाशनासाठी लाभले आहेत. खरं तर पुरंदर कलामंचची म्हणजे मी पण त्याचा पुरंदर कलामंचचा एक भाग आहे, ह्याचा मला गर्व आहे, अभिमान आहे. ते सगळे सभासद किंवा ही मुलं यांनी प्रथम आम्हाला लोकांसमोर वाचन सादर करायची प्रेरणा दिली. पहिला कार्यक्रम आमचा आपल्या बेलसरे सरांच्या क्लासवर तिथं झाला. त्यानंतर मग आम्ही वर्चुअल कार्यक्रम आमचे होत गेले. त्या प्रत्येक वेळी टाक सरांनी आम्हाला मार्गदर्शन, त्यांचा हॉल असं सगळं आम्हाला उपलब्ध करून दिलं. असं त्यांचं खूप सहकार्य आम्हाला असतं. आमच्या या छोट्या चळवळीचं टाक सरांनी वेळोवेळी कौतुक केलेले आणि आम्हाला मार्गदर्शन पण ते करत आलेले. तर आजही त्यांच्या साहित्य सुगंधी शुभ हस्ते आमच्या या हस्तलिखिताचं अनावरण होत आहे. ही आम्हा वाचू आनंदे वाचन कट्ट्यातील महिलांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एवढं बोलून मी मला या पुस्तकावर ज्याने अभिप्राय दिला आपल्याला कळलंच आहे. आता त्यांच्या शब्दात आपण ऐकूया की त्या पुस्तकाबद्दल त्यांना काय वाटतंय, त्यांनी काय अभिप्राय दिला आहे. सगळ्यात पहिले मी टाकसरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. कुसुमाग्रजांच्या स्मृतींना प्रथम अभिवादन करतो. या समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले पुरंदरचे माझे आमदार आदरणीय अशोकराव देशपांडे, ख्यातनाम प्रसिद्ध असे कवी हनुमंतराव चांगुडे ज्यांनी परीक्षण केलं ते काय मॅडम, कारंडे मॅडम आणि माझ्या समोर बसलेल्या निम्म्यापेक्षा जास्त असलेल्या सगळ्या लेखक बंधू भगिनी. मला मॅडमचं ते हस्तलिखिताचं हे आणून दिलं त्यांनी. तर ते मला असं वाटलं की हे पुस्तक छापायचं आणि मी त्याला वरती एक अभिप्राय लिहिला. मॅडमचा फोन आला तर मी म्हटलं मॅडम हे पुस्तक रूपाने छापा. आता हे हस्तलिखित छापलंय पण माझी एक सूचना आहे, म्हणजे विनंती आहे तुम्हाला की हे पुस्तिका तयार करा आणि मुलांना वाटा. पैसे देतात त्याचं एक वैशिष्ट्य. तुम्ही आता एक जे वृत्त वैकल्य असं नाही, लक्षात घ्या मराठी भाषा दिली. आज थोडं आपण मराठीवर पण बोललं पाहिजे. आपण मराठी शाळेमध्ये शिकताना असंच एक समजलं होतं की माझ्याची सुरुवात साधारणतः ज्ञानेश्वरी पासून झाली. पण अनेक विद्वानांना प्रश्न पडला होता की एका दिवसात कधी ग्रंथ तयार होतो का. एखादी भाषा अनेक वर्ष तयार होत होत येते, नंतर तिला ग्रांथिक स्वरूप येते. विशेषतः अभिजात मराठीसाठी जी समिती नेमली, रंगनाथ पठारे समिती, ही समितीने अनेक समित्यांच्या अभ्यासला एक मला आढळलेला गोष्टवाला असा की मराठी ही 2000 वर्षापूर्वीची भाषा आहे. ती ज्ञानेश्वरांच्या अगोदर तितक्या, जिथून ज्ञानेश्वरी मागे आपल्या जुनी आहेत त्याच्यापेक्षा तेवढेच मागे जुनी आहे. आणि त्याचा एक शिलालेख सापडला, तो श्रवण बेळगोळा, मी जाऊन बघितलाय. तो 8व्या शतकात. नंतर सापडला देवगिरीला, पंढरपूरला आणि लक्षात आले की 1000 वर्षापूर्वीचे शिलालेख त्यामध्ये मराठीमध्ये लिहिले गेलेले.
पण मग हे काय आहे नेमकं? तुम्ही जे सांगितलं या कहाणीचं जे सगळं मूळ आहे ते तिथं आहे. मराठी भाषा जन्माला आली ती लिखित नाही, मौखिक आली, मौखिक. ती सांगितली गेली एकमेकाला. तर असं अनेक तज्ञांचं मत आहे की ती संस्कृत मधून निर्माण झालेली भाषा नाहीये. संस्कृतला तिला संस्कृतीची बहीण असेल किंवा मावशी म्हणा फार करतो, पण ते संस्कृत मधून निर्माण झालेली नाही. जेव्हा संस्कृत अस्तित्वात होती तेव्हा मराठी भाषा अस्तित्वात होती लोकांच्या मध्ये. इतकी प्राचीन भाषा आहे. आणि मुळात ह्या भाषेला जे जपून ठेवलं गेलं त्यामधलं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ही व्रतवैकल्य आणि या कहाणी एकमेकाला दुसऱ्यांना सांगत राहिली. आम्ही त्याला लिपीबद्ध केली. म्हणजे माझे वडील शाळेमध्ये शिकले, मला वाटायचं लहानपणी की मोडी नावाची भाषाच. तसं नव्हतं. ते मोडी ते मराठीत शिकले पण ते लिहित होते ते मोडीमध्ये. नंतर आपली शिक्षण पद्धती विकसित झाली तेव्हा आपण मोडीची जागा देवनागरी लिहिली. व्याकरणात ते बदल केले. पहिले आपण पोथ्या वाचा घरामध्ये, माझ्या घरामध्ये मार्तंड बीज आहे, नुसत्या 2 रेषा आहेत. असं मला सुद्धा वाटायची घरात प्रश्नचिन्ह नाही, काही नाही, काहीच कसं काही नाहीये. तर मराठी सुरुवातीला तशीच आहे ती लिहित असतात. नंतर त्याच्यामध्ये बदल केले ते ह्या शतकातले बदल आहे. म्हणून हे जे काही म्हणजे आज खरं थोडं मराठी चिंतन झालंच पाहिजे म्हणून मी बोलतोय. हे जे व्रतवैकल्य म्हणून ज्या कहाण्या लिहिल्या गेल्या त्या तेव्हापासून आहे. 8 पाट नगर होते. कोणी बघितलंय का 8 पाट नगर? 8 पाट नगर कल्पना आहे. एक मोठ्या पेठा असलेलं, जवळजवळ 8 पेठा असलेलं एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये हे सगळं घडतंय. कल्पना किती भव्य बघा ज्यांनी एक केली तिथे. ते असं पेठा असलेलं एक नगर होतं, त्या नगरामध्ये सगळं घडतंय. आणि शेवट काय, 60 उत्तराची कहाणी वाचवते. म्हणजे 60 उताराची कहाणी ही फार मोठी कहाणी आहे, पण मी फक्त 5 उतारात बसवली. फक्त 5 उतारात बसवली. म्हणून ती छोटी जरी असली तर तिचा आशय मोठा आहे, ती कहाणी मोठी आहे, असं त्या कहाणीचा याच्यामधला जो अर्थ आहे तो फार मोठा आहे लक्षात. त्यामुळे मला सगळ्यात तुमच्या ह्या कल्पनेला पहिल्यांदा धन्यवाद देतो की तुम्हाला ही कशी काय कल्पना सुचली की आपण असं लिहायला. खूप छान. त्याचे विषय फार छान. त्याचे आता ते नुसती धर्मामध्ये अडकलेली नाही, एका विशिष्ट नीतीमध्ये अडकलेल्या नाहीये, तर समाजाच्या बदललेल्या प्रवाहानुसार त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे सामाजिक प्रबोधनाची त्या सगळ्या कहाण्या तुम्ही लिहिल्या. मी सगळ्या वाचून काढल्या. मग ती कधी आरोग्य सांगते, ती कधी श्रमाबद्दलची महत्व सांगते, ती कहाणी फुलदारा लावावीच सांगते, पाणी अडवायला सांगते. सगळे विषय तुम्ही त्याच्यामध्ये हाताळले जे आता आपले ज्वलंत प्रश्न जे प्रबोधन पाहिजे. भाषा तीच असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा राज्यकारभाराची भाषा. लोक म्हणतात ना की स्वराज्य कसं काय, इतर स्वराज्य नव्हते का? स्वराज्याचा पहिला मोठा निकष आहे ते म्हणजे स्वभाषेमधलं राज्य आहे. इतर तर फार मोठे आहे, पण हे स्वभाषेतलं राज्य आहे. हे दुसरे जे होते औरंगजेब वगैरे ते आपली भाषा इथली भाषा वापरत नव्हते. जे स्वभाषा वापरतात ते महान आहेत असं माझं मत आहे. गौतम बुद्धाने पाली भाषेमध्ये तत्वज्ञान सांगितलं, ज्ञानेश्वरांनी मराठीमधल्या लोकच भाषेबद्दल तत्वज्ञान मांडलं. आणि म्हणून लोकभाषेला महत्व आहे. असं कुठल्या जडत्वाला नाही, ते सहज हृदयापर्यंत, कहाणी सहज हृदयापर्यंत एकमेकांना दुसऱ्यांना सांगायचे, गप्पा मारताना सांगायचे. मुळात मराठी संस्कृती जी विकसित झाली तशीच विकसित झाली. त्यामुळे मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजकारभाराची होती, बोली भाषेला महत्व होतं, ज्ञानदेवांनी अभंग लिहिले. पण आता काय मराठीचं? आता जर ती ज्ञान विज्ञानाची भाषा झाली तरच टिकेल, अन्यथा तिच्या पुढे मरण प्राणी. मी अर्थशास्त्र, मला लोक म्हणतात तुम्ही एवढं मराठीवर का बोलता, तुम्ही काय मराठीचे प्राध्यापक आहे? म्हणलं नाही, मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, पण अर्थशास्त्र मी मराठी भाषेत शिकवलंय. मी मराठीला केलेलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. अर्थशास्त्र हा ज्ञान विषय आहे, तो मराठीत सांगायचा हे सगळ्यात महत्वाचे लक्षात घ्या. म्हणून ही भाषा इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये आहे ना, मराठीमध्ये येऊ द्या ना. आपल्याला ते ऍग्रिकल्चरच्या कॉलेजला जातो मुलगा, इंग्रजीमध्ये शिकून शेतात आल्यानंतर पुन्हा इंग्लिश बोलतो. तो लेबरशी इंग्लिश बोलता येते का त्याला? काय त्याला करायचं? ही भाषा जशी ज्ञान विज्ञानाची भाषा झाली पाहिजे तसं तुम्ही हे सुरुवात केलं की हे आधुनिक याच्यामध्ये आलं पाहिजे. आता पुढे जेव्हा 10, 20, 25 वर्षांनी तुमच्या कहाण्या कोण वाचत तेव्हा ते म्हणतील की अरे आधुनिक कहाण्या आहेत बरं का, त्या नव्या कहाण्या आहेत बरं का, त्याचा स्पर्श नाव आहे, त्याचं मागणी वेगळी आहे, त्याच्यामधला जो उद्देश आहे तो सगळा वेगळा आहे. म्हणून ह्या कहाणी होईल. साहित्यामधला कुठलाही प्रकार असू द्या तो सारखाच असतो. भाषेत 52 बोली भाषांची मराठी आहे. मी नागपूरला गेलो होतो, ओरडून बोलायचे लोक. मी मला का ओरडताय, मला येतंय ऐकायला. नाही म्हणजे आमची भाषाच तसली. ते चंद्रपूर नागपूर रोडवरती भाषा कसली म्हणलं, असली कसली भाषा म्हणलं, ही झाडी बोली आहे.
पहिले जंगलामध्ये म्हणले आम्ही एकमेकाला आवाज द्यायचो ना झाडांमध्ये असल्याच्या नंतर, तू मोठ्याने ओरडायला लागायचं. ती ओरडल्याशिवाय भाषेच व्यक्त होत नाही, ती झाडी होती. सगळ्या 52 भाषा मराठीच्या आहेत. तुम्ही जर जेजुरीमध्ये राहिलात ना तर तुम्हाला समजेल 52चे 52 ऐकायला मिळतात, सगळे ऐकायला मिळतात. माई पौर्णिमा आली की कोकणी ऐकायचं, पौष पौर्णिमा आली की सगळे भटके महाराष्ट्रात आलेले असतात, त्यांच्या सगळ्या भाषा ऐकायच्या. शेतकरी समाजातली एकदम शेतीमध्ये काम करणाऱ्या माणसाची सोमवती अमावस्याला वगैरे नांगर चालवणाऱ्या माणसाची भाषा ऐकायची असेल तिथे येऊन थांबा. अख्खा महाराष्ट्रातली भाषा आहे, ते मराठीचं वैभव. प्रमाण भाषा म्हणजे श्रेष्ठ असं नाही, लई म्हणजे कमी दर्जाचं अजिबात नाही. कुठलीही भाषा गावंढळ अजिबात नसते. मी सातारच्या साहित्य संमेलनामध्ये गेलो होतो, विद्याधर गोखले भाषण करत होते आणि ते तिथले जे मंत्री होते अभयसिंह महाराज, त्या दुसऱ्या दिवशी मंत्री झाले संमेलन. त्यांनी अनेक खेड्यातली लोक गाडी टेम्पो धरून त्या कार्यक्रमाला आणली होती आणि माझ्या शेजारी एक शेतकऱ्यांचं टोळकं बसलं होतं आणि ते बारीक बघत होते. त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय, पण आणले म्हणून आले होते. तेव्हा तो एक माणसाने मला असं जरा अंगाला हात लावला, मला जरा सांगावं. म्हणलं काय काय चाललंय? म्हणलं हे कथा कादंबऱ्या पुस्तकं वगैरे लिहिणारे लोक आहेत सगळे. म्हणलं ते वर बसले तर आपल्याला सांगता येत. म्हणलं पण मला वाचता येत नाही. मला वाचता येत नाही, पण हे जरा मला भारी वाटतं कार्यक्रम बोलतात वगैरे असं तसं. मला तो म्हणला मला एक सांगा, न वाचणाऱ्या पण मराठी भाषा बोलणाऱ्या माणसाचं संमेलन असतं का? ते साहित्य संमेलन आहे, मराठी भाषिकांचं संमेलन नाही. कधी कवींनी आणि साहित्यिकांनी हा गैरसमज करून घेऊ नये की मराठी भाषा म्हणजे आम्हीच. तुम्ही एक कोपरा आहे, ते नांगरा मागे उभा राहतोय ना, तो मराठी बोलतोय ना, तो मराठी भाषिक आहे. ती भाषा आहे, ती 10 कोटी लोकांच्या पुढची आहे. त्यांनी तिचा जगात 15वा नंबर आणलाय. ह्या सगळ्या भाषिकांना सहज समजणारी गोष्ट कुठली असेल ते ते जात्यावरचे ओवे आहेत. ते एकमेकाला सांगितलंय त्यांनी. पहिल्याबाईंनी काय असं गाणं लिहिलं, ते काय कोणाला पुस्तक छापून कवियत्री होण्यासाठी नाही. आधी तर मला फार लोक भेटतात की अरे माझं वय आता 60 आलेलं आहे, एक पुस्तक लिहायचं राहून गेले. असं राहून जातं? पुस्तक आठवलं तर लिहायचं असतं, राहून गेले आणि 2 लिहायचे पण का मला. परत भेटल्यावर त्यांना 2 नाही तर 3 लिहितो का, तर एक तर लिहा. आणि पुस्तक असं लिहितात का? नाही का, सहजता आहे, सहजता. ते मी कहाणीमध्ये बघितलं, सहज लिहिले. फार मोठ्या लेखकाचा आवा आणलाय, थांबा आता मी बसतो इथं, नाही मग शब्द सोडतो असलं काही नाही. आणि म्हणून ते हृदयाला भेटणार आहे. म्हणून ते थोडंसं राईट करून घ्या, थोडंसं अजून कोणाला तरी दाखवा, त्याची व्याकरण शुद्धी वगैरे, त्याची सहजता वगैरे हे करा आणि ती पुस्तिका छापा आणि शाळेतल्या मुलांना वाटा. त्यांनी विकत नाही घेतली तरी चालेल, आपण त्याचा खर्च करू, पण मुलांना समजू द्या असे सुद्धा व्रत आणि कामे असं सुद्धा लोकसाहित्य निर्माण होत असं. साहित्यामधलं सर्वात श्रेष्ठ साहित्य कुठलं असेल माझ्या मते लोकसाहित्य, कारण ते हृदयापासून आलेलं असतं. आपण म्हणतो पंतांनी एवढ्या मोठ्या कविता लिहिल्या आणि संतांनी लिहिल्या, कोणाच्या लक्षात येतो आपल्या? संत लक्षात आहे, कारण ते हृदयापासून लिहिलेले. मेंदूने लिहिण्यापेक्षा हृदयापासून लिहितो ते श्रेष्ठ असतं. कहाण्या हृदयापासून लिहिलेल्या असतात, त्या माणसाला मंत्रमुग्ध करणारे असतात आणि सहजपणे. म्हणजे मी लहानपणी असताना माझ्या 8 पटनगर म्हणजे मला वाटायचं आपलंच गाव असं बहुतेक बरेच असं रस्ते हेच 8 पटचं नाव दुसरं काय असं. लहान मुलांना वाटलं भाऊक जग असं असतं की काय असेल हे, ती 60 उत्तराची म्हणजे काय असेल, एवढी उत्तर आहेत का 60 असं वाटायचं. म्हणजे असे छोटे छोटे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही ते फार व्यवस्थितपणे मांडले, म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं कौतुक करतो. मी मॅडमला फोन केला आणि म्हटलं की मॅडम कधी तुम्ही प्रकाशित करणार आहात? मला मी त्याचा पाहुणाही माहित नव्हतो. मला वाटलं की हे मला उत्सुकता होती कधी तुम्ही करणार आहे. म्हटलं आता ते मराठी भाषेत दिन आलाय ना, ते म्हणायला लगेच मीटिंग मध्ये मांडतो. फार औचित्य चांगलं, हा मराठीचा गौरव आहे, हा मराठीचा. अनेक लोकांनी लिहिलेलं छोटं छाव. तुम्ही जेजुरीमध्ये या काय साहित्य लिहिले, ते साहिब सगळ्यांभाऊ नावाचा एक माणूस, ते विराट इथून चाललं होतं मुस्लिम समाजाचं. ते बाई प्रेग्नेंट होत्या, जेजुरीमध्ये जन्म झालेलं बाळ हे पुढे कवी झालं. तो जेजुरीचं वर्णन, तो म्हणतोय जेजुरी काय आहे, ते बोबाळे आहे का? तो म्हणतो जेजुरीचे पाठ कशी आहे, वृक्ष बकुळे वरती पक्षी रावे गजबजती, कागांचा कलकला कदारी चिमण्या चिमचिवती, उंच वृक्षावर तास पिंगळे मोर टाहो करती, बदक ताळ्यात प्राणी कोकेळा आंबेवणी गाती, कुंभ घेऊन या श्री देवांगना पाण्याला जाती आणि शुद्ध सवांगी करावा. सरस नाही ती अशी रत्न सकाळ ऐकली.
की राजे गजबजतायत, पोपटाचा गजबज ऐकायला होते, चिमण्या चिवचिवाट करतायत, बदक तळ्यामध्ये काय करतायत, प्राणी कोकिळा आहेत. आणि काय सुंदर वर्णन त्यांनी केले, एक एक वर्णन तिथे आले वाटतं की काय कवित्व या माणसाला. सहजता आहे. हा कुठल्या कॉलेजमध्ये डिग्री घेतलेला माणूस नाही, सहज येतोय, सहज. आणि ही भूपाली शाहीर सगळेमाने लिहिल्यानंतर 200 वर्षापेक्षा जास्त वर्ष एकही दिवस खाडा न करता आमच्या गावामध्ये गाऊन देवाला उठवलं. हे म्हणल्यानंतरच देव उठतात आणि सगळं सुरू. 200-250 वर्ष पाऊस वारा पाणी नाही, कोरोना सुद्धा नाही, लक्षात घ्या. त्यात सुद्धा भूपाळी सुरू होती. कवणे त्याच्यामध्ये त्यांनी त्यातली एक मला ते मालिकेचे लोक आले होते त्यावेळेस, म्हणजे तुम्ही जरा माझी मुख्य विश्वस्त काय माहिती दिली त्याला म्हणलं मला माफ करा, कशी असावी वानुबाई माळसाबाई, नाही तुमच्या पर्यंत म्हणजे कशी असावी माळसाबाई. मी म्हणलं शाहीर सवय म्हणलेले माळसाबाई अशी होती, केळी कर्दळीचा गाभा माळसा पुढचा पिचिक आहे का तुमच्याकडे? नाही म्हणजे अवघड राहून बरं. त्याचं कारण आहे, त्यात एक श्रद्धा आहे, त्याच्यामध्ये एक व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये एक श्रद्धा आहे, प्रेम आहे, देवाबद्दल आपुलकी आहे, ती श्रद्धा आहे. ते मराठीचे साधे सुंदर. आमच्याकडे तुम्ही जर दसऱ्याला आलात तर 16 म्हटलं जातं. तो तोंडाने नाही म्हटला जातो, पिपाणीवर म्हटला जातो. पण तो तोंडाने ऐकायचा असं तर मी तुम्हाला ऐकायला. ते त्या समाजाच्या गडची समाजाच्या लोकांनी लिहिलंय आणि तेच फक्त वाचवतात आणि त्याला 16 म्हणतात. त्या 16 नुसार ते स्टेप ठरलेले आहेत, कुठे देव गेल्याच्या नंतर, कुठे पालखी गेल्यानंतर कुठला 16 म्हणायचा. तर इतकं सुंदर वर्णन आहे की स्वारी देवाची नीती आहे, त्याचं वर्णन आणि ते पिपाणीवर करतायत. ही सुद्धा मराठी भाषा एका मागची जिवंत ठेवली, लक्षात घ्या. त्याला लिपीची गरज आहे असं नाही, मौखिक जशी असती तशी ही वाद्यामध्ये जिवंत राहिलेली भाषा आहे. ही वेगवेगळी तिची रूप आहेत खरं म्हणजे मराठी भाषेची. आणि तुम्ही आणि मी मराठी आहोत ते अभिमान आहे, लक्षात. गर्व नाही, दुसऱ्याला तिरस्कार नाही का. मी नेहमी म्हणतो इंग्रजी शिका, हिंदी शिका, पण मला एक माणूस अजून भेटला नाही की ज्याला स्वप्न इंग्रजीमध्ये पाहतो. मी विचारतो म्हणजे काय असं पडत तर मला सांगायचं नाही. स्वप्नांची भाषा मातृभाषा असते, दुसरी भाषा नसते. स्वप्न शांत झोपला तर काय दिस दॅट व्याकरण विकरण जुळवता येत नाही, पण ते स्वप्नात मातृभाषा असते. कारण स्वप्नातली भाषा का असते तर विचार जास्त आपण मातृभाषेत करतो, म्हणून मातृभाषा महत्वाची. आणि जर समजा कोणाला वाटत असेल की मला मातृभाषेशिवाय इतर चांगली भाषा येते आणि इंग्रजीच उत्तम असेल तर मला त्याची विनंती आहे की आमच्या जेजुरीतल्या महिला जेव्हा झोपडपट्टीमधल्या नळावरती बांधतील तेव्हा त्याच्याशी इंग्रजीत बांधून मला येत आहे त्या इंग्रजी. कारण भांडण म्हणजे संस्कृती बाहेर येते, ती काय नुसती भाषा असते का तेव्हा मातृभाषाच आठवते. मी भांडणं बघितली, भाषा विसरून जाते तर दुसरी भाषा काढतात. मी तिकडे हरिद्वारला गेलो होतो, एक मराठी बाई तिथे एका हिंदी भाषिक महिलेची भांडत होती. सुरुवातीला अगदी जोरात भांडली, नंतर मराठीत भांडायला लागली. ती म्हणली क्या बोल रही तू क्या, तिला समजा नाही काय बोलते, तिला आहे ना हिंदीमध्ये बोलतात, मराठीमध्ये धार 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 मन मोकळं झालं. भांडणमध्ये काय मोकळं. इतकं मातृभाषेला महत्व आहे. आपण आज जर संकल्प करूया ते आपलं मातृभाषेवर प्रेम असलं पाहिजे. आणि तुम्ही हा एक सास त्या मराठी साहित्य शास्त्राला चढवलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि मला इथं बसवलं, पुरंदर कला मंचबद्दल बोललं पाहिजे. चांगली एक तालुक्यातली संघटना म्हणजे छोटे छोटे कलाकार आपले ते तुम्ही फार व्हॉट्सअपवर टाकता, काय प्राध्यापक असल्यामुळं प्रत्येक बॅचचा एक ग्रुप असतो. ते पुरंदर कला म्हणजे सापडायला बरा ठेवलं होतो आता शोधायचा याला बरं. कोणा विद्यार्थ्याला दुखावता येत नाही. खूप चांगलं काम आहे, तुमच्या कामाला पण माझा धन्यवाद. आपण सगळेजण इथं बसतात आणि माझं भाषण अशोकराव टेपडे पुढारी असून सुद्धा, घाई असून सुद्धा ऐकलं, त्याबद्दल पण आभार. ते सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. खूपच छान, धन्यवाद सर. आता काळे मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आपल्या अभिप्रायाबद्दल बोलावं. त्यांना वंदन करू आणि उपस्थित सर्व मान्यवरांना धन्यवाद देऊ. मी 4 शब्द सांगते. वाचनकर्त्यांच्या सर्व भगिनींचे मनापासून अभिनंदन. पौराणिक कथांना, आधुनिक समस्यांना सीताफिनेतांनी साथ चढवून आपल्या लेखणीने विचार व वाचनकर्ता समृद्ध केला आहे. या कथामध्ये चालू घडीतील मानवाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखा आहे. या कथा जर प्रत्येकीने शाळेत जाऊन लहान मुलांना व त्यांच्या पालकांना ऐकवल्या
तर देशासाठी सुजाण नागरिक व पुढील पिढी समृद्ध केल्याचं समाधान आपल्याला लाभेल. काहीतरी केल्याचं व खालीचा वाटा या वयातही आपण उचलू शकतो याची जाणीव होईल. या कथामधून वाचनाची आवड, जलसमस्या, जलसंवर्धन, झाडे लावा व जगवा, योग, निरोगी जीवन, स्त्रियांमध्ये असलेली सुप्त शक्ती व तिचे योग्य नियोजन, पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटण्याची उर्मी, कुटुंबातील मुलींचे महत्त्व, धर्मावरील योग्य श्रद्धा, व्यसनमुक्ती, श्लोक या अनेकप्रमाणे याचा वापर केलेला आहे. साक्षरता, कलेचे महत्त्व व सुजाण पालकत्वाची जाणीव ही सुद्धा या कथेतून आपल्याला पाहायला मिळते. सदृढ मनासाठी अलिप्तता व पंचप्रदूषण यांची समर्पक शब्दात जाणीव करून दिलेली आहे या कथामधून. अभिप्राय लिहिण्याच्या निमित्ताने वाचक कट्ट्यातील सर्व सख्यांनी स्वतःला व इतरांना बदल घडवण्याची संधी दिली, यासाठी वाचन कट्ट्यातील सर्व सख्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. कारंडेबाईंना मी विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, सर्व मान्यवरांना नमस्कार. सभागृहात उपस्थित असणारे माझे सर्व सख्या बंधू भगिनी आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे माझे सर्व बंधू, सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा मी मराठी गौरव भाषा दिन आहे आणि म्हणून समोर आपल्या समोर ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांनाही वंदन करते. खरं म्हणजे इथं अभिप्राय दिलेलाच आहे मी, आणि आता वेगळं आणखी त्या कथांवर मी आत्ता काही सांगणं योग्य होणार नाही. फक्त मला कौतुक मात्र व्यक्त करायचंच आहे. मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ज्या 2 वाचनासंबंधी उपक्रम सासवडमध्ये राबवले जात आहेत. मी पुण्यातल्या ऑनलाईनमध्ये सहभागी होत होते, पण सासवडमध्ये हा पुढाकार घेतला जातो आणि याच्यामध्ये मी पुरंदर वाचन कलामंच आहे, संजय सरांनी मला हे केलं होतं, विनंती केली होती, तो परिचय झाला. पण आमच्या देशपांडे मॅडम यांनी इतका छान उपक्रम घेतलेला आहे. मी कौतुक करते की हे जे वाचू आनंदमध्ये सख्या सहभागी झालेला आहे. खरं म्हणजे मगाशी मॅडमने उल्लेख केला की पूर्वीच्या काळी व्रतवैकल्य वगैरे होती, याच्यामध्ये दिवस जात होता. मान्य आहे, काळ बदलला, स्त्रिया सुद्धा नोकरी करायला लागल्या, काही गृहिणी आहेत, मुलांना स्वतःची स्वप्न मुलांकडून पूर्ण करून घेण्यासाठी त्या उत्साही आहेत. पण तरी सुद्धा वेळ असतोच ना, हो काय करायचं त्या वेळेचं. आणि याच्यासाठी म्हणून ते अतिशय सुंदर वेळेचं नियोजन केलेलं आहे, काय करायचं ते. आणि याच्यामधून प्रोत्साहन देणं हे सुद्धा खूप छान काम देशपांडे मॅडमनी केलं आहे. त्या सरांनी सांगितलं सुद्धा. या सगळ्या कथा वाचल्या, या कथांना पौराणिक कथांचा बाज आहे, साचा ठेवलेला आहे तसा. आटपाट नगर ते साठा उत्तराचं शेवट. पण मधला जो भाग आहे ना, तो आधुनिक काळाला योग्य दिशादर्शक, मुलांना कसं घडवायचं. आत्ताच्या नवीन पिढीला मोबाईल आणि TV माध्यमातून जर तुम्ही काही सांगणार असाल तर ते मला नाही वाटत मुलं या सगळ्या ज्ञानभाषेपेक्षा मोबाईल. मी आजच शाळेमध्ये सुद्धा मुलांना थोडासा उपदेश केला. मुलांना मी विनंती करते की तुमची 12वी परीक्षा होईपर्यंत मोबाईल हे ज्ञानाचं साधन आहे असं समजूच नका. तुम्हाला जे काही शिक्षकांनी कोणत्याही विषयाच्या अंतर्गत सांगितलेलं आहे तर ते आईबाबांची परवानगी घेऊन या मोबाईलमधून जे काही तुम्हाला अभ्यासाला पूरक माहिती घ्यायची आहे ती घ्या. म्हणजे मग मोबाईल नसेल तर त्या आईने काय मार्ग स्वीकारायचा. तर या कथा झोप लागायची आहे, अंथरुणावर पडलेले आहेत, मुलाचा अभ्यास घेऊन झालेला आहे, तो पूर्णही झालेला आहे, मग आता त्याला झोप लागत नाही. बऱ्याच आई दिसतात बाळ खात नाही म्हणून. पूर्वीच्या आई अंगाई गीत गायच्या, पण आता मोबाईल घेऊन खाणं भरवण्यात आलेलं असतं. योग्य नाही. त्याला या कथा डाक सरांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, हे पुस्तक छापलं गेलं पाहिजे. माझंही म्हणणे, मला कल्पना नव्हती हे हस्तलिखित म्हणजे अशा स्वरूपात येणार आहे. मला वाटलं ते
छापलेलं आहे, 3-4 प्रती असतील, मलाही एक प्रत मिळेल, म्हणजे मी माझ्याही नातीला देईन. मग पण हे स्वरूप असं आहे हे बघितल्यानंतर माझ्याही मनात विचार आला होता आणि मी खूप आनंदी आहे की टाकसरांनी इच्छा व्यक्त केली आणि खरंच हे पुढं जावं बरं का. माझी अगदी कळकळीची विनंती असेल म्हणजे सगळ्यांना ते, आणि खूप छान होईल. सासवडचा एक वेगळा उपक्रम आणि कौतुकास्पद उपक्रम असेल हा. तर मी माझ्या या सगळ्या सख्यांचं खूप कौतुक करेन, खूप कौतुक करेन. अगदी इतका सुंदर उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हा असाच चालू राहावा अशी सुद्धा माझी इच्छा असेल. खरं म्हणजे अभिप्राय देण्याइतपत मी ते फारशी मोठी नव्हते, पण तरी सुद्धा मी प्रयत्न केला आहे. चांगलं काय मला आवडलं आणि अभिप्राय देण्याची संधी दिली त्याबद्दल मी या वाचू आनंदे वाचन कट्ट्याच्या सगळ्या माझ्या भगिनींचे खूप खूप आभारी आहे. मला इथे कार्यक्रमात बोलवलं याबद्दलही मी खूप आभारी आहे. धन्यवाद. माननीय आमदार अशोकजी टेकोडे आज आपल्याला लाभलेले आहेत, तर त्यांनी या सगळ्या आमच्या प्रकल्पाविषयी आणि आजच्या कार्यक्रमाविषयी थोडं बोलावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. आज त्याच्यामध्ये मी स्वतःलाही त्या ठिकाणी मलाही त्या ठिकाणी खूप बरं वाटतंय की एक वेगळा आगळा कार्यक्रम की जो त्याच्यामध्ये मागच्या 3-4 दिवसापूर्वी माझे जुने सहकारी संजयजी काटकर आणि निलेश शिंदे सहज त्या ठिकाणी भेट घ्यायला आले आणि ते भेटीमधून मला बोलले की अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही कार्यक्रम घेतोय. कार्यक्रमाची रूपरेषा त्याची मला काय त्याच्यामध्ये माहीत नव्हती. तर त्यांनी सांगितलं किंवा हॉलला जा, त्यांना सांगितलं हॉल तुमचाच आहे आणि तुम्ही जो वापरू शकता. तेव्हा मध्ये काय करायला लागेल, त्याला काय भाडं आहे का किंवा काय आहे का, म्हटलं अजिबात काही नाही आहे. आणि शेवटी सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये अशा सगळ्या कार्यक्रमांना त्याच्यामध्ये पुढे यावं, तो कार्यक्रम चांगला व्हावा याच्या त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची भूमिका घ्यावी. इथं आल्यानंतर टाकसरांच्या सुरुवात त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मंचावर त्या ठिकाणी ज्या मान्यवर ज्येष्ठ त्या ठिकाणी आपल्या भगिनी आहेत, समोर त्या ठिकाणी सगळेच मान्यवर आहेत. मला असं वाटतं टाकसर की आज त्याच्यामध्ये आपण या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांनाही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्मरण करतोय. त्यांनी त्या ठिकाणी आपण आपल्या आठवणीमध्ये त्यांचं जे असणारं लेखनाच्या बद्दल, त्यांचं असणारं त्या ठिकाणी मराठी भाषेच्या बद्दलचा त्या काळातला त्या ठिकाणी मराठी भाषा वाढवणं, ती जिवंत करणं, ती आणखी मोठी करणं यासाठी त्यांनी केलेलं काम असेल. आणि आज टाकसरांसारखे त्या ठिकाणी अनेक सहकारी, अनेक मान्यवर आहेत ते मराठी भाषेचं महत्त्व त्या ठिकाणी वाढवणं आपल्याला पाहायला मिळते. आपण जे हस्तलिखित खूप चांगल्या प्रकारची पुस्तकं तयार झाली. टाकसर आपण सांगितल्याप्रमाणे ती फक्त एकच पुस्तकं न राहता तिच्या म्हणजे प्रती निघाल्या पाहिजे. म्हणजे एक पुस्तक तयार झालं पाहिजे असं सुंदर हस्ताक्षर आणि त्याच्यामध्ये विचार आपण सगळ्यांनी लिहिलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या प्रत्येक शब्दामध्ये जे आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, जे त्यामध्ये आदर दिसतोय, तो निश्चितपणे मराठी भाषा उंचवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या त्यामध्ये एक भावना आणि विचारधारा त्या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर खूप काही मराठी भाषेचं महत्त्व आहे. मधल्या काळामध्ये टाकसर मी तामिळनाडूला गेलो होतो आणि जेव्हा कर्नाटकमधनं तामिळनाडूला जाताना त्याच्यामध्ये एक मनुष्य बरोबर घेतला होता की ते मला म्हणलं तामिळनाडूमध्ये काही तुम्हाला करायचं असेल तर मी गेलो तिथं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या गायी आहेत म्हणून त्या गायी पाहण्यासाठी गेलो. मला बेंगलोरमधनं असं सांगितलं की तुम्हाला तामिळनाडूमध्ये जायचं असेल तर इथलं मनुष्य घ्या. म्हणलं का हो? नाही म्हणलं तिथं अजिबात त्याच्यामध्ये दुसरी कुठली भाषा ते बोलतच नाही. आणि अक्षरशः मला पाहायला मिळालं एक मनुष्य थोडा हिंदी बोलायचा. मी त्याला म्हटलं आप हिंदी बोलते? नाही ते म्हणजे तो तिकडं गेल्यानंतर थोडा बोलायचा पण आपल्या समोर आला ना की अजिबात बोलत नसायचा. म्हणजे तामिळी भाषेच्या बद्दल आदर असणारं ते राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तसं मराठी भाषेच्या बद्दल सुद्धा
आदर असणारे आपण सगळे त्या ठिकाणी महत्वाच्या भगिनी या ठिकाणी बसल्यात, त्याचा आनंद आज या मराठी भाषेच्या दिनानिमित्ताने खूप वाटतोय. मी आधी बोलून आपल्या वेळ घेणार नाही, पण खूप काही आहे. म्हणजे मागाशी मी सहज त्याच्यामध्ये सकाळी एक त्याच्यामध्ये मला आवड आहे की एखादा पेपर वाचताना, एखादं पुस्तक वाचताना, एखादी गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये चांगली वाटली की मी त्याचा फोटो काढतो. तर याच्यामध्ये एक सकाळी मी वाचत होतो एका पुस्तकामध्ये, तर त्याच्यामध्ये आई रिटायर होते का, आणि याच्यावरती त्याच्यामध्ये ती सगळी मला पाहायला मिळालं की पाहिलं, ऐकलं, वाचलं, आई रिटायर होते, पण कोण म्हणतं आई रिटायर झाली, गाय उडाली आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, आणि मग पुढं सगळं त्याच्यामध्ये मुलांच्या बद्दल हे सगळं त्या ठिकाणी लिहिलंय. तर या प्रत्येक शब्दामध्ये एवढं मोठी ताकद आहे, एवढी मोठी शक्ती आहे, आणि सगळं चित्र उभं राहतं. म्हणजे देशाचं नकाशा आहे किंवा जगाचा नकाशा आहे, त्याच्याही पेक्षा ह्या ज्या 15-20 ओळी आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी माणसाच्या जीवनाची सुरुवात आणि आईचं महत्व, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मराठी भाषेचं महत्व याच्यामध्ये पाहायला मिळतं. कारण पूर्ण वाचायचं होतं मला ते, पण वेळ खूप झाला आहे, आणि असं वाटतंय किंवा अचानक आलेल्या व्यक्तीनं या कार्यक्रमामध्ये जास्त हे करू नये असं मला स्वतःला वाटतं. मी तर बोलणारच नव्हतो, कारण मला म्हणजे हा कार्यक्रम हा आगळा वेगळा असल्यामुळं आम्ही राजकीय भाषणं वेगळे देत असतो, ते व्यासपीठ वेगळं असतं, तिथले व्यक्ती वेगळे असतात. पण इथं आल्यानंतर आज जे पाहायला मिळालं तर त्याच्यामध्ये आज पवारताई आहेत, देशपांडेताई आहेत, खूप महत्त्वाची आणि मोलाची माणसं या ठिकाणी पाहायला मिळतात की ज्यांची किंमत ही आपण शब्दामध्ये करू शकणार नाही. कारण यांनी आयुष्यभर हे जतन जपन किंवा हे वाढवण्याचं काम केलंय, आणि त्याच्यातला प्रत्येक व्यक्ती ही खूप महत्त्वाची मोलाची वाटते. संजयराव, तुम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी घेतला, भविष्यामध्ये हे मी तुम्हाला सांगितलं होतं AC चालू करा, सगळ्या गोष्टी करा. मी तुम्हाला सांगितलं होतं माईक बाबा इथं आहे, सगळं आहे, आणि मी सांगितलं होतं चहाची व्यवस्था करतो. पुढच्या वेळेला कार्यक्रमाला त्याच्यामध्ये कुठलाही कार्यक्रम घ्या तर चहाच्या वर अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी माझ्याकडून असेल. कारण आम्ही ह्या संस्था चालवतो, लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं, आमदार म्हणून काम केलं, त्या सुद्धा वेळेला मी निस्वार्थीपणे काम केलं. मला आता त्याच्यामध्ये सर विचारत होते की आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन झाल्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये अजिंक्यला का नाही त्याच्यामध्ये पुढं उभं केलं. तर मी त्यांना सांगितलं की आमचं जे गाव आहे ते निरा कोळवेळे गटामध्ये, आणि तिथं OBC महिला राखीव त्याच्यामध्ये ती सीट झाली, आणि मला माझ्या पक्षानं खूप प्रेस केलं की तुमच्या तिथं घरातली व्यक्ती उभी करा. मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की बाबा मी म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये नाही आहे. तर मला सांगितलं गेलं 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करतो, सर्टिफिकेट द्यायची व्यवस्था करतो, तुमच्या सुनाला सर्टिफिकेट द्यायची व्यवस्था करतो. तर मी सरांना आत्ता सांगितलं की मी ठरवलं होतं राजकारण आपण काही याच्यामध्ये करूया, पण आपण सर्टिफिकेट घ्यायचं आणि OBC जागेवरती उभं राहायचं हे आमच्या कुटुंबाच्या नेचरमध्ये नसल्यामुळं आम्ही पक्षाला सांगून टाकलं की आम्हाला ह्याच्यामध्ये पडायचं नाही. एक सरळ मार्गानं जीवन जगण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या कुटुंबाने त्या ठिकाणी चालवला आहे, आणि हे होत असताना आमच्या काही संस्था त्याच्यामध्ये पुढं वाढत गेल्या. आज मी ज्या संस्था चालवतो ते जवळपास त्याच्यामध्ये 84,000 सभासद, 84,000 सभासद त्याच्यामध्ये ह्या 3 संस्थांच्या मध्ये आहेत. आणि त्या 3 संस्था ते चॅरिटी म्हणून मी काम करतात. चॅरिटी म्हणून म्हणजे एखाद्याचं हॉस्पिटलच्या बिलामध्ये काही बाबा त्यांना मदत पाहिजे असेल तर आम्ही हॉस्पिटलची बिलामध्ये मदत करतो, लगेच RTS त्याच्यामध्ये पाठवतो. किंवा एखादी मुलं आहेत शिक्षणासाठी चांगली पण घरामध्ये आर्थिक स्थिती कमी आहे, तर त्या मुलांच्या कॉलेजची फी आम्ही त्याच्यामध्ये आमच्या संस्थेतून लगेच पाठवून देतो. आणि असं करता करता ह्या संस्था सरांनीच आता उल्लेख केला 84-85,000 सभासद हे महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये 2 स्टेटमध्ये त्या ठिकाणी झाले. आणि आम्ही त्याच्यामध्ये आता जवळपास 400 महिला या संस्थेमध्ये काम करतात की ज्या कोण त्याच्यामध्ये रिजनल मॅनेजर आहे, कोण ब्रँच मॅनेजर आहे, कोण स्टाफ आहे, कोण RD कलेक्शन करते, कोण डेली कलेक्शन करते. म्हणून संजयराव परदेशी आपण आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की ह्या समाजोपयोगी कामासाठी हा हॉल, इथे चहा, इथं अल्पोपहार हा त्या ठिकाणी सगळ्या संस्थेकडून द्यायचा की जेणेकरून त्याच्यामध्ये उद्याच्या काळात ही जी चळवळ, हे जे मराठी भाषेचा आज कार्यक्रम असेल किंवा अन्य उद्या कुठला कार्यक्रम असेल, हे जे आमच्या त्याच्यामध्ये ज्येष्ठ आणि आयुष्यभर खूप खडतर प्रवास करून अनेक चढ उतार पाहून ते सगळे त्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनी असतील, आमच्या त्या ठिकाणी वडीलधारी जेंट्स असतील, ते करतायत. तर त्यांना ह्या काळामध्ये आम्ही जेवढं आमच्याकडून काय दिलं पाहिजे ते त्या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणून हे वैयक्तिक कुठलंच नाहीये, हे संस्थेकडून आहे.
हे संस्थेकडून आहे. आणि हा जो आम्ही टाकसर हा जो सगळा उभा करतो आर्थिक आहे, ते सभासदांनी आमच्याकडे जे काही वेगवेगळ्या माध्यमातून ते आलेले आहेत त्या सभासदांचाच हा त्या ठिकाणी आर्थिक स्रोत आम्ही पुन्हा त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्याकडे देण्याचा प्रयत्न करतो. भविष्यामध्ये हे कार्यक्रम सातत्याने घ्या. तुम्ही आठवड्याला जरी कार्यक्रम घेतला तरी इथला AC चालू झालेले असतील, इथली सिस्टीम नाईट सिस्टीम चालू झालेली असेल, इथे त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था झालेली असेल, चहा मागवायचा नाही बाहेरनं, आणि तुम्ही सांगा की हा आमचा 3 तास चालणार आहे तर अल्पभराची व्यवस्था झालेली असेल. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद टेकवडे सर. शेवटचा हा पहिल्या कार्यक्रमाचा शेवट आता आलेला आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सूचना देते की कुसुमाग्रज एक दर्शन हा कार्यक्रम आपला थोड्याच वेळात सुरू होतोय, त्यामुळे आपण कुठे जायचं नाहीये. आता या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमच्या सदस्या शलाकाताई गोळे करतील. नमस्कार. सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ व सर्व प्रेक्षकांना मराठी दिनाच्या शुभेच्छा. मराठी भाषेची समृद्धी आज टाकसरांकडनं अधिक ह्याच्यात कळली की किती जुनी ही भाषा आहे आणि कुठल्या कुठल्या प्रांतातनं कशी कशी ही विकसित होत गेली आणि ह्याच्यावर कुठल्याही एका माणसाचा अधिकार नाही की ही भाषा आमची आहे. तर ह्याचे अनेक रूप आहेत. आज विषय निघाला म्हणून सर तुम्हाला सांगते की मी धन्यवाद देते माझे कैलासवासी वडील श्री वासुदेव गाडगीळ यांना. आम्ही नॉर्थमध्ये होतो आणि त्याच संस्कृतीत माझं बालपण गेलं, हिंदी इंग्लिश सगळ्या वातावरणात. पण आमच्या घरात एक नियम माझ्या वडिलांनी केला होता, मराठी बोलल्याशिवाय जेवायला मिळणार नाही. त्या गोष्टीचं महत्त्व मला आत्ता इथे कळलं की त्यांनी हा नियम का केला असावा की आम्ही भावंड इतकी बाहेर वावरायचो पण घरी आल्यावर मराठीत बोललं नाही तर तुम्हाला जेवायला मिळणार नाही. आणि मराठीची जी काही थोडीफार तिथं शक्य होतं तेवढी आम्हाला आमची मराठी त्यांनी विकसित केली. आणि सासवडकरांचं मी अभिनंदन करते की मी लग्न होऊन 50 वर्षापूर्वी इथे आले आणि मला खरी मराठीची ओळख या गावाने दिली. अत्र्यांच्या साहित्यातनं मिळाली, पु ल देशपांडेंच्या साहित्यातनं मिळाली. आणि अर्थात आज मराठी दिन आहे, कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे म्हणून आपण हा दिन साजरा करतो. पण त्याचबरोबर अनेक प्रकारचे साहित्य मराठी, जसं बहिणाबाईंचा उल्लेख केला, तेही साहित्य खूप सुंदर आहे आणि ते वाचायला आम्हाला अतिशय आवडतं मला. त्याचबरोबर आमच्या अजून 2 ज्या परीक्षक आहेत त्या दोघींचेही मी धन्यवाद मानते की त्या दोघींनी आमच्या या छोट्याशा प्रयत्नाला वाचून त्याला आपले सुंदर अभिप्राय दिले. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन आणि धन्यवाद. टेकोडे सर, तुमचं तर कुठल्या शब्दात मी धन्यवाद मानेन. तुम्हाला आठवत असेल 2006 साली माझ्या मैत्रिणीचा एक पात्री प्रयोग आपण इथे केला होता. मीच या घरची राणी. तेव्हा आपण इतके बिझी होता, मी बुकिंगला आले होते आणि मी तुम्हाला विनंती केली होती की सर तुम्ही हा कार्यक्रम पाहायला या. आणि सरांनी मला सांगितलं की मी फार वेळ नाही बसू शकणार, मला वेळ नाही आहे, मी 5 मिनिटं बसेन असं म्हणणारे आमचे लाडके आमदार पूर्ण 1.5 तास तो कार्यक्रम त्यांनी इथे पाहिला आणि तिचं भरपूर कौतुक केलं. तर ही जी साहित्याची आवड आहे ही अशा लोकांनी जपली तर जनसामान्य लोकांनाही त्याच्यात अतिशय आनंद वाटतो. जास्त वेळ घेणार नाही. पुढच्या कार्यक्रमाच्या सगळ्या लोकांना, काटकर सरांना, बागडे सरांना, सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. कार्यक्रम चांगला होईल याबद्दल वादच नाही. जाते जाता माझी जी एक ही आहे वृत्ती आहे त्या ह्याच्यात एक छोटासा शेर अर्ज किया है कि बहुत नाजों से पाला है इश्क, बहुत नाजों से पाला है इश्क पढ़ने का हमने, हम कलम कागज पर रखकर नहीं तो दिल के जज्बातों पर रखकर लिखते हैं. धन्यवाद. आणि विनंती आहे एक, आणि मी स्नेहलला विनंती करते की तिने आजच्या परीक्षकांना, पवार मॅडम या, पवार ताई तुम्ही, त्यांनी आजच्या परीक्षकांना एक छोटीशी भेट द्यावी. दोघींनी यावं. आणि सर तुम्हाला मी खात्रीने सांगते की ह्याचं जेव्हा पुस्तकात रूपांतर आम्ही करू तेव्हा आम्ही सगळ्या तुम्हाला ते भेट द्यायला येऊ नक्कीच.
तरी आणतात ना. पुढच्या कार्यक्रमाची शुभेच्छा देत आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.